या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य एका रेस्टॉरंटमध्ये जातो आणि तिथे तो प्रीतमची, त्याच्या मैत्रिणीची आणि पारूची वाट पाहत बसतो. त्याला सतत पारूचं बोलणं आठवत असतं आणि तो हसतच म्हणत असतो की आज जेव्हा पारू प्रीतमच्या मैत्रिणीला बघेल ना, तेव्हा खरंच ती खूप जेलस होईल आणि मग मला समजेल की तिचं खरंच माझ्यावर प्रेम आहे की नाही ते. आणि मग त्यानंतर तो हा प्रीतम कुठे राहिला असा विचार करत त्याला फोन करायचा प्रयत्न करू लागतो. दुसरीकडे प्रीतम आदित्यलाच भेटण्यासाठी चाललेला असतो. प्रिया त्याचा पाठलाग करत असते. वाटेमध्ये प्रीतमला त्याची ती मैत्रीण भेटते, मात्र तिचा पाय मुरगळलेला असतो. तर प्रीतम तिला आधार देतो आणि गाडीमध्ये बसवतो. तर हे सगळं काही प्रिया लांबूनच बघत असते आणि तिचा पुन्हा एकदा खूप मोठा गैरसमज होतो. तिला असं वाटतं की प्रीतम आणि ती मुलगी फिरायला जात आहेत, त्यामुळे ती खूप चिडते. ती रडतच म्हणत असते की प्रीतम, मला कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही माझा असा विश्वासघात कराल. तुमचं माझ्यावर प्रेम होतं ना, मग तुम्ही माझ्याशी असं का वागलात? एकदा तरी माझ्याशी बोलायचं, माझं काय चुकलं होतं ते मला सांगायचं. मला कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही माझ्याशी असं वागाल. आणि मग ती रागातच घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. दुसरीकडे पारू विचार करत असते की ती कोण मुलगी आहे हे मला शोधून काढायलाच हवं, कारण आता मी आदित्य सरांवर आणि माझ्या किर्लोस्कर कुटुंबावर कोणतंही संकट येऊ देणार नाही. दुसरीकडे प्रिया रागारागात रडत तिची बॅग भरत असते आणि म्हणत असते की प्रीतम, मला असं वाटलं होतं की लग्नानंतर तुमच्यामध्ये सुधारणा झाली असेल. लग्नाच्या आधी तुम्ही कसे होता हे मला सगळ्यांनी सांगितलं होतं, पण मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मला असं वाटलं की आता तुमचं फक्त माझ्यावर प्रेम आहे, पण तसं नाही आहे. तुम्हाला आता एक दुसरीच मुलगी आवडते आणि तिच्यासोबत तुम्ही खुश आहात हे कळलं आहे मला. त्यामुळे आता मी इथे राहून काही उपयोग नाही आहे. मी सहनच करू शकत नाही तुम्हाला दुसऱ्या मुलीसोबत बघणं, त्यामुळे आता मी हे घर सोडून जाते. पण नेमकी त्याच वेळी अहिल्या त्या ठिकाणी येते आणि प्रियाला विचारते की काय गं प्रिया, कुठे निघालीस तू? आणि अहिल्याचा आवाज ऐकून प्रिया खूप घाबरते. ती मनाशी विचार करू लागते की आईंना जर कळलं की प्रीतम अजूनही पहिल्यासारखेच वागतायत तर त्यांना काय वाटेल, त्यामुळे मी त्यांना काहीच सांगणार नाही. आणि मग ती डोळे पुसत अहिल्याला असं सांगते की मला आबांची खूप आठवण येत आहे, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मी गावी चालली आहे. पण अहिल्याच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे, त्यामुळे ती प्रियाला विचारते की खरंच तुला दादाची आठवण येते म्हणून तू गावी चालली आहे, की प्रीतमचं आणि तुझं भांडण झाले? मी बोलू का प्रीतमशी? तर प्रिया रडतच तिला मिठी मारते आणि म्हणते की नाही आई, प्रीतमचं तर माझ्यावर खूप प्रेम आहे. आमच्या दोघांमध्ये कधीही भांडण होत नाही. मला फक्त आबांची आठवण आली म्हणून मी गावी चालली आहे. आणि ते ऐकून अहिल्या हसून म्हणते की मग ठीक आहे, काही हरकत नाही, तू जा गावी थोडे दिवस राहा, म्हणजे तुलाही बरं वाटेल. आणि त्यावर प्रिया हो म्हणते आणि पुन्हा रडतच अहिल्याला मिठी मारते. पण अहिल्याला असं वाटतं की तिला तिच्या आबांची आठवण येते म्हणून ती एवढी इमोशनल झाली आहे. दुसरीकडे आदित्य प्रीतमच्या त्या मैत्रिणीची वाट पाहतच असतो आणि तितक्यात एक मुलगी त्या ठिकाणी येते. तिने तिचा चेहरा झाकलेला असतो आणि मग पारू देखील त्या ठिकाणी येऊन पोहोचते. तर आदित्य त्या मुलीकडे एकटक पाहतच असतो आणि जेव्हा ती मुलगी त्याच्या जवळ जाते तेव्हा आदित्य तिच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ बाजूला घेतो. तर ती मुलगी नसते, तर तो प्रीतम असतो, जो मुलींचे कपडे बांगड्या घालून आलेला असतो. आणि त्यामुळे आदित्य तर हसू लागतो. तर प्रीतम म्हणत असतो की अरे दादा सॉरी, पण माझ्या त्या मैत्रिणीचा पाय मुरगळला, मग मी तिला इथे कसं घेऊन येणार ना, मग शेवटी तुझ्यासाठी मीच हे मुलींचे कपडे आणि बांगड्या घालून आलो. आणि ते ऐकून आदित्य हसू लागतो. तो म्हणत असतो की अरे प्रीतम, हे काय आहे सगळं? तर प्रीतम म्हणत असतो की दादा तुझ्यासाठी तर मी एवढं करू शकतो ना, आता तुझ्या मैत्रिणीला जेलस करायचं आहे म्हटल्यावर मला हे करायलाच लागणार होतं. आणि मग नेमकी पारू त्यावेळी त्या ठिकाणी येते. तर प्रीतम तिच्याकडे पाठमोराच उभा असतो, त्यामुळे तिला समजत नाही की आदित्यच्या समोर असणारी ती मुलगी म्हणजेच तू प्रीतम आहे की दुसरं कोणी. तर इकडे आदित्य पारूला बघतो आणि लगेच प्रीतमला मिठी मारतो. त्यामुळे प्रीतमही नाटक करायला सुरुवात करतो. आदित्य म्हणत असतो की खरंच मला कधीपासून तुला भेटायचं होतं आणि तुझे डोळे तर फोटोमध्ये दिसतात ना त्यापेक्षा जास्त सुंदर आहेत. तर प्रीतमही मुलीचा आवाज काढत म्हणत असतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवू का? तर आदित्यही हसतच हो म्हणतो आणि तिलाच म्हणजेच प्रीतमला जवळ घेतो. आणि हे सगळं काही पारू रागातच पाहत असते आणि मग ती शेवटी रडतच तेथून निघून जाते.
त्यामुळे आदित्य तर खूपच खुश होतो आणि प्रीतमला सांगू लागतो की ती गेली निघून, ती जेलच झाली आणि त्यामुळे प्रीतमही खुश होतो. पण त्यांचं बोलणं सुरू असतानाच प्रीतमला घरून फोन येतो की प्रिया तिच्या माहेरी निघून चालली आहे. त्यामुळे तो घाबरतो आणि मग त्यानंतर आदित्य आणि प्रीतम लगेच घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे पारू घरी आलेली असते आणि ती सतत रेस्टॉरंटमध्ये जे काही घडलं त्याच गोष्टीचा विचार करत असते. ती खूप चिडलेली असते. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येत तिला काय झालं आहे हे विचारते आणि मग पारू तिला सांगते की आज मी आदित्य सरांना एका मुलीला मिठी मारताना बघितलं. त्यांचं त्या मुलीवर प्रेम आहे म्हणे आणि ते ऐकून सावित्री म्हणते की पारू बाळा, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, आदित्य बाबा कधीच असं करणार नाही. मात्र पारू म्हणत असते की नाही आत्या, ते आदित्य सरच होते. त्यांनी मला स्वतःहून त्या ठिकाणी बोलावलं होतं त्या मुलीला बघण्यासाठी आणि त्यांना असं वाटते की ती मुलगी तीच आहे जिचे आपल्या लोगोवर डोळे आहेत. पण ती मुलगी ती कशी असू शकते, कारण लोगोवर तर माझे डोळे आहेत ना. आणि ते ऐकून सावित्री म्हणते की हो पारू बाळा, मग तुला ही गोष्ट सगळ्यांना लवकरात लवकर सांगायला हवी, नाहीतर मग मुली अशाच आदित्य बाबांना फसवतील. मात्र पारू म्हणत असते की ही गोष्ट आदित्य सरांना कळायला नको का? इतके दिवस ते त्या डोळ्यांवर प्रेम करतात, मग असे वाहवत कसे काय जातात? पण त्यावेळी सावित्री म्हणते की आता तुलाच काहीतरी करायला हवं आणि मग ती पारूला हे देखील सांगते की प्रिया घर सोडून चालली आहे. त्यामुळे पारू काळजीत पडते. दुसरीकडे प्रिया रागारागात बॅग घेऊन निघणारच असते, पण तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि तिला विचारतो की प्रिया हे काय आहे, तू अशी गावी का चालली आहे, आबांची तब्येत तर ठीक आहे ना? आणि त्यावेळी प्रिया रागातच म्हणते की प्रीतम तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं तर सगळं सुरळीत सुरू आहे ना, मग मी इथे राहिले काय किंवा इथून गेले काय, तुम्हाला काय फरक पडतो? तर प्रीतम म्हणत असतो की अगं असं का बोलतेस तू, मला फरक पडतो. पण प्रिया खूप रागात असते, ती प्रीतमचं काही ऐकूनच घेत नाही. उलट ती त्याला असं म्हणते की कपाटामध्ये माझे दागिने आहेत, तुम्हाला कोणाला द्यायचे असतील ना तर देऊन टाका. त्यामुळे प्रीतमला समजतच नाही की नेमकं काय घडलं आहे. तो प्रियाला समजावण्याचा थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण प्रिया म्हणत असते की तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडेच जा, आज बघितलं मी तुम्हाला तुमच्या त्या मैत्रिणीला कडेवर घेऊन जाताना. आणि हे ऐकून प्रीतम डोक्यालाच हात लावतो. तो प्रियाला म्हणत असतो की तू समजते तसं काही नाही. मात्र आदित्यचं सिक्रेट देखील तो प्रियाला सांगू शकत नसतो आणि त्यामुळे प्रियाचा गैरसमज वाढतच जातो आणि ती तेथून जाण्यासाठी निघणार इतक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. त्याने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि मग तो प्रियाला समजावतो की प्रिया, तू जसा विचार करते तसं काही नाही. ती मुलगी म्हणजे प्रीतमची एक मैत्रीण होती आणि माझ्या सांगण्यावरूनच तो तिला भेटायला गेला होता. अगं त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तो तुला फसवत नाही आहे, निदान माझ्या बोलण्यावर तरी विश्वास ठेव. आणि मग शेवटी आदित्यने सांगितल्यामुळे प्रियाचा प्रीतमवर विश्वास बसतो आणि तिचा गैरसमज दूर होतो आणि मग ती प्रीतमची देखील माफी मागते. आणि तर आदित्य तिला सांगत असतो की प्रिया, तू काही काळजी करू नको, प्रीतमचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, तो आता कधीच चुकीच्या वाटेला जाणार नाही. आणि ते ऐकून प्रियाच्याही जीवात जीव येतो आणि मग आदित्य तेथून गेल्यावर ती प्रीतमला मिठी मारते आणि त्याची पुन्हा माफी मागू लागते. दुसरीकडे पारू अहिल्यासाठी चहा घेऊन येते, तर तिचा चेहरा पाहून अहिल्या विचारते की काही झालं आहे का, तुला बरं तर वाटतंय ना? तर पारू हो म्हणते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि त्याला पाहून ती लगेच निघून जाते. तर अहिल्या मारुतीला विचारत असते की पारूचं काही बिनसलं आहे का, आजकाल ती स्वतःमध्येच हरवून गेल्यासारखी वाटते. तर मारुती म्हणत असतो की हो मॅडम, मलाही तसंच वाटते, पण ती काही सांगत नाही. आणि त्यावेळी अहिल्या हसून म्हणते की अरे, तुझी मुलगी आता वयात आली आहे, तिच्या लग्नाचं आपण बघायला हवं, कदाचित तिला संसाराचे वेध लागले असतील. आणि ते ऐकून आदित्य मात्र घाबरतो. तो म्हणू लागतो की लग्नाची एवढी काही घाई आहे. आणि त्यामुळे दामिनी मुद्दाम म्हणते की का रे आदित्य, असं का बोलतोयस तू, तुला काय पारूला आयुष्यभरासाठी इथेच ठेवून घ्यायचं आहे की काय? आणि ते ऐकून आदित्य गप्प बसतो, पण अहिल्या दामिनीवर ओरडते आणि तिला शांत राहायला सांगते. तर दुसरीकडे प्रीतमने रेस्टॉरंटमध्ये घडलेला सगळा प्रकार प्रियाला सांगितलेला असतो आणि मग प्रियाचा पूर्ण गैरसमजच दूर होतो. ती हसतच म्हणत असते की खरंच आदित्य सर कोणाच्या तरी प्रेमात पडले आहेत आणि त्यांना तुम्ही मदत करताय का? आणि त्यावर प्रीतम हो म्हणतो. आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच पारू त्या ठिकाणी येते. तर प्रिया आणि प्रीतम तिलाही सांगतात की फायनली आदित्य कोणाच्या तरी प्रेमात पडलाय, आता लवकरच आपण त्यांचं लग्न लावून द्यायचं आहे. आणि ते ऐकून त्या पारूचा तर चेहराच पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य अजूनही पारूला चिडवतच असतो आणि त्यामुळे ती खूपच चिडते. तर दुसरीकडे अहिल्या जिन्यावरून पाय घसरून खाली पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.